मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35,000ची लाच घेताना अटक. कारवाईनं प्रशासनात खळबळ. माझ्या कार्यालयात झालेल्या लाचखोरीचं प्रकरण अत्यंत चुकीचं. लाचखोरीची लिंक माझ्याशी जोडली गेली तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन. मंत्री नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. आमदारांच्या शासकीय दौऱ्यासाठी आचारसंहिता निश्चित होणार. धुळ्यात रोकड सापडल्याच्या प्रकरणातून धडा घेत सरकारकडून नीतिमूल्य समितीची स्थापना. राज्यात कोट्यवधींचा पीक विमा घोटाळा. जळगावमध्ये ओसाड जमिनीवर केळी बागा दाखवून 216 कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड. सॅटेलाईटच्या मदतीनं कृषी विभागानं केला भांडाफोड. मनपा पाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं एकनाथ शिंदेंची नाराजी. पक्ष संघटना वाढवण्यासाठी काय केलं? मंत्री आमदारांना सवाल. धाराशिवमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रणनीती. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. शिवसेना युबीडीचा बिनशर्त पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती. रायगड झेडपी सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट. 3 शिवसेना आमदारांनी घेतली फडणवीसांची भेट. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या हालचाली. भिवंडी महापौर उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त ठरला. 20 फेब्रुवारीला शहराला मिळणार नवे कारभारी. महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच. मराठवाड्यात 6 महिन्यात 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. 731 पैकी 24 अर्ज फेटाळले. जरांगेंच्या आंदोलनाचं फलित काय? चर्चांना उधाण. बांगलादेशात 20 वर्षांनंतर बीएनपीची सत्ता. बीएनपी आघाडीनं 219 पैकी 211 जागा जिंकल्या. तारिक रहमान पंतप्रधानपदी विराजमान होणार.